तर नमस्कार मित्रांनो, आज पण आपल्याला पाणी भरायचं होतं म्हणून सकाळी लवकर उठलो. म्हणलं आता 8 वाजता लाईट आहे, आज वरलं सगळं भरायचं झालं पाहिजे म्हणलं भाऊ. तुम्हाला जाता जाता गहू दाखवू म्हणलं. कसं आहे, सगळ्या शेवट पेरलेलं आहे बरं का. हे तात्याचे कांदे बघा, स्प्रिंकलर चालू हिट. म्हणलं तात्या झालं का नाही. तात्या म्हणे कायचं भाऊ अजून. तात्या संग बोललो म्हणलं, आता तात्यानं मोटर चालू केली म्हणलं, आपल्याला पण करावं लागायचं म्हणलं लवकर. मग काय केले भाऊ चालू, पण झाली बरं का चालू. म्हणलं आता चाला शेतामध्ये पाणी जाईल कुठं पण. मी म्हणत होतो म्हणलं आज काही होऊ, आजच्या आज पाणी भरायचं कोणत्या पण हालतमध्ये झालं पाहिजे, नाही तर काय 2-3 साऱ्या राहिलात ला अवघड होतो. पाणी भरायला पण लय मजा येते भाऊ. मग मी म्हणलं तुम्हाला यात काय पाणी भरायला आमचं वालं या म्हणलं सोबत. मग काय 100 बोलीत दो. मी म्हणलं तुम्हाला दाखवा आता आपलं गहू एवढा भरायचा राहिला. सांगा मग कमेंटमध्ये होईल का आजच्या आज भरणं. झालंच पाहिजे बरं का भावांना. कमेंटमध्ये भरपूर कमेंट करा. आमच्या इथं 3 पीस लाईट असून सुद्धा लाईट टिकत नाही दिवसा. काय म्हणावं या लाईटीला, डायरेक्ट डोकं बंद पडून जातं या लाईटी समोर. हा ना राव. सांगा बरं तुमच्याकडे लाईट जाते का. आमच्याकडे तर लाईटच टिकत नाही भाऊ. काय करा लाईट डोकं खराब. सांगा बरं भावांना, तुमच्याकडे 3 पीस लाईट असून तुमच्याकडे डिओ जातो का. आमच्या इथं नाही भाऊ, इतकं डिओ जातो भाऊ. डायरेक्ट आहे ना डोकं बंद पडून जातं भाऊ. द्यायला काय करायचं डिओ बाई. मी म्हणलो आता या डिओचं काय खरं नाही. जावं येईन तवा आपण आहे ना आता जेवण करून येऊ म्हणलं. लय भूक लागली होती. मग काय आता गेलो, चाललो भाऊ घरी. तात्याला भेटलो. तात्याला म्हणलं आता येतो जेवण करून, येणार डिओ नाही तोवर लोक. आता जेवण केलं म्हणलं, डायरेक्ट पाणी भरल्याशिवाय घरी जायचं नाही म्हणलं भाऊ. मला वाटलं होतं लाईट येणार नाही, पण आली होती भाऊ. म्हणलं आता लवकर चालू करा म्हणलं, लवकर भरून घेऊ, घरी जाऊ म्हणलं. आता चालू केली म्हणलं, आता तो वाली विहीर दाखव म्हणलं. बघा एवढी खाली झाली भाऊ आमची वाली विहीर. म्हणलं आता आहे ना काहीच नाही, आता एकदा पाणी भरण साहेबावर म्हणलं. बरं झालं लाईट आली भाऊ. मोटर चालू करीत नाही तर तेवढ्यात मम्मीने त्या शेतात आल्या. म्हणे काय करतोय तिड, इकडे म्हणे वरीला पाणी लावून आपल्याला मक्का खोडायची. म्हणलं आलो. मी जातो तोपर्यंत लोक तुम्ही ना आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट शेअर नक्की करा, आणि आपल्या इंस्टाग्राम फेसबुक आयडीला नक्की फॉलो करा. वावरवाले मालक सुद्धा आले होते, नाना आणि काकू. नाना म्हणे आजीनाथ इकडे म्हणे, एवढी गोणी घेऊन जाय म्हणे घरी. नाना बोलले आणि असं कधीच होणार नाही, आजीनाथ कामच ऐकणार नाही. मग काय नानाला म्हणलं आलोच मी टाकून, थांबा म्हणलं. मित्रांनो तुम्ही म्हणशान आता ही काय उन्हाळ्याची मक्का आहे काय. उन्हाळ्याची मक्का नाही बरं का, पावसाळी मक्का आहे. मित्रांनो झाली होती भाऊ आमचीवाली मक्का कोडण्याची. मी म्हणलं मी ना आता पाणी भरून घेतो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं बरं का. मग कसं पिऊ. बाय बाय.